तयार आहे आपला सुका जवळा। झणझणीत आणि चमचमीत भाकरी आणि चपातीची लज्जत वाढवणारा असा हा सुका जवळा कसा करायचा ते आपण पाहूया। चला तर आपण आज बनवणार आहोत सुका जवळा। नमस्कार, एसपी किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत सुका जवळा। त्यासाठी आपण गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे। आपण कढईत तेल तापत ठेवलेलं आहे, त्यामध्ये घालून घेणार आहोत लसूण। त्यानंतर आपण घालून घेऊया कांदा आणि मिरची। सर्व साहित्य आपण तेलावर छान परतून घेऊया। आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत थोडासा टोमॅटो आणि झाकण ठेवून कांदा थोडा वेळ लालसर रंग येईपर्यंत भाजून घेऊया। आपल्या कांद्याने थोडासा कलर बदललेला आहे, टोमॅटो देखील आळलेला आहे। आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत हळद। पुन्हा एकदा कांदा आपण परतून घेऊया आणि यामध्ये घालणार आहोत आपण धुवून घेतलेला स्वच्छ पाण्याने जवळा। आमच्याकडे ह्याला कोलिम देखील म्हणतात। त्याचबरोबर लाल तिखट, थोडासा गरम मसाला आणि धने पावडर। पुन्हा एकदा आपण व्यवस्थित जवळा कांद्यामध्ये मिक्स करून घेऊया। आपण यामध्ये आता घालून घेऊया कोकम आणि थोड्याशा पाण्यात हापका मारून आपण आता झाकण ठेवून जवळा शिजवून घेऊया। त्याआधी घालून घेऊया चवीपुरतं मीठ आणि आता मीठ सर्व जवळ्याला एकत्र करून घेऊया आणि झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटं वाफ काढून घेऊया। 5 मिनिटं झालेली आहेत। आपला जवळा देखील छान वाफेवर शिजलेला आहे। आता आपण यामध्ये घालून घेऊया कोथिंबीर। तयार आहे आपला सुका जवळा। तयार आहे आपला सुका जवळा।